तेजपत्तावर हा नंबर लिहा. जीवनातील मोठ्या समस्या दूर होण्यास मदत होईल. फक्त एक तेजपत्ता आणि एक खास नंबर. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय अनेक जण करत आहेत, पण तो योग्य पद्धतीने कसा करायचा, चला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. ओम श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय खूपच रंजक आणि अनेकांच्या आवडीचा आहे. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात हा रोज वापरला जाणारा तेजपत्ता फक्त मसाला नाही, तर भारतीय परंपरेत त्याला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. तर अनेक धार्मिक विधी असू द्या, पूजापाठ, शुभ कार्यांमध्ये या तेजपत्त्याचा वापर केला जातो. तर आज मी तुम्हाला या तेजपत्त्याशी संबंधित काही पारंपरिक उपाय सांगणार आहे. काही लोक हे उपाय सकारात्मक भावना, प्रार्थना आणि श्रद्धेने करतात. तर या उपायांकडे आध्यात्मिक श्रद्धेचा भाग म्हणून पहा. हे उपाय जीवनातील अडचणींचा हमखास उपाय आहेत असा दावा नाहीये, पण अनेकांना हे उपाय करताना मानसिक शांतता आणि सकारात्मकता मिळाल्याचा अनुभव येतो. ओके, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की पहा, तुम्हाला खूप 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 फायदा होणार आहे. तर तेजपत्ता इतका विशेष का मानला जातो मित्रांनो, या मागचं काय कारण आहे ते समजून घ्या. तर आज मी तुम्हाला इथे तेजपत्ता दाखवत आहे. एक म्हणजे आपल्याला बाजारात मिळणारा वाळलेला सुखा तेजपत्ता आणि जो आपण मसाल्यामध्ये वापरतो असा सुखा तेजपत्ता, आणि दुसरा सुद्धा आहे की हिरव्या झाडावरचा ताजा तेजपत्ता, हिरवागार. तर जर तुमच्या घरात तेजपत्त्याचं छोटंसं झाड असेल तर अनेक लोकांच्या मते ते शुभ मानलं जातं. असं म्हणलं जातं की घरात हिरवळ, सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण टिकून राहण्यास मदत होते. जर झाड लावणे शक्य नसेल तुम्हाला तरी काही हरकत नाही. बाजारात अगदी सहज मिळणारा हा वाळलेला तेजपत्ता, सुखा तेजपत्ता देखील या पारंपरिक उपायांसाठी वापरला जातो. आता उपाय क्रमांक 1, घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी. आता आपण पहिला उपाय इथे समजून घेऊया. तर हा उपाय त्या लोकांसाठी आहे ज्यांना सतत असे वाटतं की घरात वारंवार काहीतरी घडते, घरात वारंवार भांडणे होतात, छोट्या छोट्या गोष्टींवर सहज प्रत्येकाशी वाद होतात, वाढतात वाद खूप मोठ्या प्रमाणात, किंवा एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होतात. घरात सतत तणावाचे वातावरण असते आणि कोणतेही काम सुरळीत होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर मित्रांनो, अनेक लोक आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी या पारंपरिक हा जो उपाय आहे तो करतात. तर उपाय कसा करायचा आहे सर्वप्रथम समजून घ्या. तर असे तुम्हाला 5 वाळलेले सुखे तेजपत्ते घ्यायचे आहेत आणि यानंतर काळ्या किंवा निळ्या मार्कर पेनने प्रत्येक तेजपत्तावर हा नंबर लिहायचा आहे, 0927. इथे नंबर देते. तर हा नंबर सर्व 5, प्रत्येक 5 तेजपत्तावर लिहायचा आहे आणि आता 5 काळी मिरी घ्यायची आहे आणि यानंतर एका सुरक्षित धातूच्या भांड्यात 5 तेजपत्ते आणि 5 काळी मिरी एकत्र ठेवायचे. मातीचं भांडं घेतलं तरी चालेल. तर यानंतर अत्यंत काळजीपूर्वक त्यांना प्रज्वलित करायचा आहे. ज्यांना जेव्हा तो धूर निघू लागेल ना, तो धूर संपूर्ण घरात धूर फिरवायचा, प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात आणि शेवटी मुख्य दरवाजाकडे यायचं आहे. आणि असे करताना मनात शांतपणे प्रार्थना करा की हे ईश्वर, आमच्या घरातील नकारात्मकता दूर करा, आमच्या कुटुंबात प्रेम, आनंद आणि शांतता नांदू. आता धूर पूर्ण झाल्यानंतर उरलेली जी काही राख आहे ती घराबाहेर टाकून द्यायचे. हा उपाय किती वेळा करायचा आहे? अनेक जण हा उपाय महिन्यातून एकदा करू शकतात, किंवा पौर्णिमा असेल अथवा अमावस्या कधीही असेल त्या दिवशी श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 5 तेजपत्ता आणि 5 काळी मिरी मातीच्या भांड्यामध्ये जाळायचे. असे आपण घराची नियमित साफसफाई करतो. तसेच काही लोक मानसिक आणि आध्यात्मिक सकारात्मकतेसाठी अशा प्रकारचे पारंपरिक उपाय सुद्धा वेळोवेळी करत असतात. ओके, आता मित्रांनो, इथे लक्षात काय ठेवायचंय, फक्त उपाय करून इथे चालत नाही. घरात प्रेमाने बोलणे, एकमेकांचा आदर करणे इतकंच खूप महत्वाचं आहे. रागावर स्वतःचे नियंत्रण ठेवणे आणि सकारात्मक विचार ठेवणे हे देखील तितकेच महत्वाचं आहे. ओके, आता आपण समजून घेणार आहोत की तेजपत्त्याचा धन आकर्षित करण्यासाठी असा कोणता उपाय आहे, पारंपरिक उपाय, तो आधी समजून घेऊया. मित्रांनो, आता आपण दुसरा उपाय पाहतोय, तो म्हणजे कोणता? तर पहा, हा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की त्यांच्या घरात भरपूर पैसा येतो पण तो अजिबात टिकत नाहीये, किंवा खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाहीये, कमाई होते पण खर्च त्यापेक्षा जास्त होतो. ओके, नवीन उत्पन्नाचे मार्गच उघडत नाहीयेत, किंवा असंही होतं की व्यवसाय त्यांनी खूप छानपैकी चालू केला आहे, नोकरीमध्ये अपेक्षित त्यांना प्रगती होत नाहीये, व्यवसायात नफा होत नाही. तर अशा वेळी अनेक लोक श्रद्धेने हा पारंपरिक
तेजपत्ताचा उपाय करतात. पण लक्षात ठेवा, हा उपाय मेहनतीचा पर्याय नाही. मेहनत, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्यासोबत श्रद्धेने केला जाणारा हा एक आध्यात्मिक सात्विक उपाय आहे. शक्य असेल तर घरात तेजपत्त्याचं झाड लावायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता मित्रांनो, उपाय काय आहे ते सांगते. जर तुमच्या घरात थोडीशी जागा असेल तर एक छोटेसे तेजपत्त्याचं रोप जरूर तुम्ही लावून घ्या. अनेकांच्या श्रद्धेनुसार घरातील हिरवी झाडे, नीट आहे का, घरातील हिरवी झाडे सकारात्मक वातावरण निर्माण करतात. विशेषतः तेजपत्त्याचं झाड शुभ मानलं जातं. जर रोप लावणे शक्य नसेल, तुम्हाला जमत नसेल, तर बाजारात मिळणारा जो वाळलेला तेजपत्ता आहे तो देखील उपायासाठी तुम्ही वापरू शकता. हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे पैशासाठी, तर बघा, हा उपाय तुम्हाला गुरुवारी सुरू करायचा आहे. गुरुवारी हा उपाय सुरू करायचा. गुरुवारी एक स्वच्छ तेजपत्ता घ्या. तो हिरवा असू दे किंवा वाळलेला, असा सुका असला तरी चालेल, दोन्ही चालतील. जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा त्यांची मूर्ती असेल तर तो तेजपत्ता त्यांच्या समोर ठेवून द्यायचा आहे. दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे. हे माता लक्ष्मी, हे आई, आमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर हो आणि आमच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट राहू द्या. मेहनतीला योग्य फळ मिळू द्या. मित्रांनो, अशी प्रार्थना झाल्यानंतर तो तेजपत्ता घरातच, देवघरातच ठेवून द्यायचा आहे. आता तेजपत्तावर कोणते नंबर लिहायचे तेही नीट ऐका. तिथे ठेवलाय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काय करायचंय, म्हणजेच शुक्रवारी तोच तेजपत्ता घ्या आणि त्यावर पुढील मी जे सांगणार आहे ते नंबर, कोणताही तुम्ही एक नंबर लिहायचा आहे. मी नंबर सांगते, ते स्क्रीनवर सुद्धा दाखवते. ते नंबर 520 किंवा 741 किंवा 781, 781, हे 3 नंबर पैकी एक नंबर. हे 3 नंबर अनेक लोक सकारात्मक विचार, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीशी जोडून पाहतात. तुम्ही यापैकी कोणताही एक नंबर निवडू शकता. या तेजपत्ताची अशी ही जी भाग आहे ना, इथे लिहायचे. तेजपत्ताच्या मागील बाजूस काय लिहायचे ते मी सांगते. तेजपत्ताच्या मागील बाजूस तुमचं इथे नाव लिहायचं आहे. फक्त नाव लिहिलं तरी चालेल. आता माझं नाव प्रियंका आहे, तर इथे मी प्रियंका नाव लिहिलं. काही लोक आपल्या मनातील प्रार्थनाही असतील मनातच व्यक्त करतात. उदाहरणार्थ, तुम्ही ते नाव लिहिलं आहे आणि असं बोलू शकता की माझ्या मेहनतीला योग्य ते यश मिळू दे, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ दे किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडू दे, मार्ग खुले होऊ दे. अशा प्रकारे सकारात्मक भावना ठेवून प्रार्थना करा. त्यानंतर काय करायचं आहे, हा तेजपत्ता, आता हा तेजपत्ता तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, पाकिटात किंवा जिथे तुमची तिजोरी आहे, जिथे पैसे तुम्ही ठेवतात त्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. त्या 3 नंबर पैकी एक नंबर लिहा पुढे आणि मागच्या साईडला तुमचं नाव. काही लोक हे तेजपत्ता नियमित आपल्या जवळ ठेवतात. असं मानलं जातं की हा उपाय आपल्याला पैशाबाबत अधिक जागरूक राहण्याची, सकारात्मक विचार करण्याची आणि आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवण्याची आठवण करून देतो. म्हणून हा तुमच्या जवळ तेजपत्ता ठेवायचा आहे. आता एक महत्वाची इथे मी गोष्ट सांगू इच्छिते. मित्रांनो, फक्त तेजपत्ता पर्समध्ये ठेवला म्हणून चमत्कार होईल असा अजिबात विचार करू नका. तुमची मेहनत, योग्य तुमचा निर्णय, ओके, आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण, बचतीची सवय आणि प्रामाणिक प्रयत्न, हे सर्व तितकेच महत्वाचं आहे. ओके, जेव्हा श्रद्धा आणि कृती, तुमची ऍक्शन एकत्र येतात तेव्हाच जीवनात खरा बदल घडतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये हा मी महत्वाचा पॉइंट सांगत असते. उपायांवर अवलंबून राहू नका. म्हणून हा उपाय करताना मनात कोणतीही भीती न ठेवता फक्त सकारात्मक भावना ठेवा आणि माता लक्ष्मीवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि उपाय करायचा आहे. ओके, आता खूप महत्वाचा पॉइंट आहे. खूप लोक कमेंटमध्ये विचारतात, म्हणजे बघा, पती पत्नीमध्ये मतभेद असतील, भांडण होत असतील किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तेजपत्ताचा एक उपाय आहे का? तर मित्रांनो, आता आपण तिसरा उपाय पाहणार आहोत की आजच्या धावपळीच्या जीवनात काय होतं बघा, की छोट्या छोट्या कारणांवरून गैरसमज प्रत्येकामध्ये निर्माण होतात. सहज अगदी बोलता बोलता पण काही लोकांमध्ये वाद होतात, पटकन भांडण होतात. कितीतरी आपण न्यूज पाहतो, कोण घरामध्ये अबोला धरतो, तर हे अनेक घरामध्ये घडताना दिसतात. मतभेद होणे हे सामान्य गोष्ट आहे, पण ते इतके वाढू नयेत, इतके टोकाला जाऊ नयेत की घरातील आनंदच निघून जावा. तर अशा वेळी अनेक लोक श्रद्धेने असाच तेजपत्ताचा उपाय करतात जो पॉवरफुल आहे. तर उपाय क्रमांक आता तिसरा सांगते, जो नात्यातील, आपल्या नात्यामधील प्रेम वाढवण्यासाठी आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा, असेच 2 तेजपत्ता तुम्हाला घ्यायचे आहे. 2च का,
कारण नेहमी लक्षात ठेवा, कारण हे दोन व्यक्तींच्या नात्याचं प्रतीक मानलं जातं. ओके. आता काळ्या मार्करने दोन्ही तेजपत्त्यांवर मी जो नंबर सांगत आहे तो नंबर लिहायचा आहे. 541, 541. दोन्ही पानांवर एकसारखा नंबर लिहायचा आहे. पुढे काय करायचंय तेही लक्षात घ्या. नंबर लिहिला सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी, कधीही. आता रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात, अगदी शांत वातावरण आहे, त्या वातावरणात एका सुरक्षित धातूच्या भांड्यात किंवा मातीच्या प्लेटमध्ये दोन्ही तेजपत्ता प्रज्वलित करायचा आहे. धूर निघाल्यानंतर तो धूर तुमच्या बेडरूम मध्ये हळूहळू फिरवायचा आहे. असे करताना मनात शांतपणे प्रार्थना करा, हे ईश्वर, आमच्या नात्यातील गैरसमज दूर करा, दूर होऊ देत. आमच्यातील प्रेम, विश्वास आणि संवाद वाढू दे. धूर पूर्ण झाल्यानंतर उरलेली जी काही राख आहे ती घराबाहेर फेकून द्यायची आहे किंवा आपल्या झाडाच्या कुंडीत टाकायचे. हा उपाय किती दिवस करायचे? अनेक लोक हा उपाय सलग 7 ते 10 दिवस करतात. पण त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय आहे मित्रांनो, तो म्हणजे गोड बोलण्याची जागा घेऊ शकत नाही. एकमेकांना तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. माफी मागणे सुद्धा गरजेचं आहे. आदराने संवाद साधणे हेच नाते टिकवण्याचे खरे आधार आहेत. तर हा उपाय त्या सकारात्मक प्रयत्नांसोबत श्रद्धेने केला जातो. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि हा उपाय सुद्धा करा. खूप परिणाम दिसून येतील. आता चौथा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी. आता आपण आजचा सर्वात महत्वाचा विषय पाहूया. प्रत्येकाची मनोकामना असते, काही ना काही, घर पाहिजे आहे, नोकरी पाहिजे आहे. जर तुमची एखादी अशी कोणतीही इच्छा असू दे, खूप दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात तुम्हाला यश मिळत नाहीये, घरासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण काम होत नाहीये, लग्न जुळत नसेल किंवा मनातील कोणतीही सकारात्मक इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल, तर अनेक लोक हा उपाय करतात. आता हा उपाय कसा आहे? अगदी साधा, सिंपल आहे. हा उपाय कसा करायचा समजून घ्या. तर हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवारी एक असं स्वच्छ तेजपत्ता घ्यायचा आहे आणि आता त्यावरती अगदी थोडंसं या पुढच्या भागावरती कुंकू पाण्यात मिसळून त्याची हलकी ओले कुंकू तयार करायचे आणि त्यामध्ये बोट किंवा काडी बुडवून तेजपत्तावर समोरील बाजूस तुमची इच्छा अगदी थोडक्यात लिहायची आहे. इथे उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी पाहिजे, नोकरी लिहा. व्यवसाय, नफा, लग्न, आर्थिक प्रगती, घर, आरोग्य. मोठं लाईन काही लिहायची नाहीये, फक्त छोटासा एक शब्द तुम्हाला लिहायचा. फक्त तुमच्या इच्छेचा एकच शब्द किंवा छोटा उल्लेख पुरेसा आहे. सरकारी नोकरी, ओके, असं लिहू शकता. आणि मागील बाजूस काय लिहायचंय? त्याच्या मागील बाजूस, आता तेजपत्ताच्या मागील बाजूस तुम्ही काय लिहायचं ते बघा. हा जो मी नंबर सांगते 1176, खूप महत्वाचा नंबर आहे 1176. काही लोक हा नंबर मनोकामनेशी संबंधित सकारात्मक प्रतीक म्हणून वापरतात. तर तो नंबर तुम्ही लाल किंवा हिरवा पेनने लिहायचा आहे. आता दोन्ही हातात तो तेजपत्ता घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि तुमची मनात अगदी ती इच्छा आहे ती स्पष्टपणे आठवायची आहे. ईश्वराला मनापासून प्रार्थना करा आणि त्यानंतर सुरक्षित तो भांड्यामध्ये मातीच्या प्लेटमध्ये पेटून द्यायचा. तो जळून झाल्यानंतर त्याची जी काही राख आहे ती घराबाहेर किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी विसर्जित करू शकता. ओके. आता इथे एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, हा उपाय एकदा केला आणि दुसऱ्याच दिवशी परिणाम दिसला नाही, म्हणजे तुमचं म्हणणं कसं असतं, एकदा करायचं आणि दुसऱ्या दिवशी वाट बघत बसायचं कधी होते, तर झालं नाही परिणाम, ते लगेच निराश होतात. अनेक लोक हे उपाय श्रद्धा आणि संयम आणि सकारात्मक विचारांसह वेळोवेळी करत असतात. पण त्याचबरोबर स्वतःचे प्रयत्न, मेहनत, योग्य निर्णय आणि सातत्य हे कधीही सुटू नका. श्रद्धा आणि कृती यांचा समतोलच खऱ्या अर्थाने जीवनात बदल घडवतो. म्हणून मित्रांनो, असे उपाय करत राहा, पण स्वतःवर संयम ठेवा. आता आपण आजच्या शेवटचा आणि अतिशय रंजक उपाय जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना रात्री झोप लागत नाही, सतत त्यांना भीती वाटते, काहीतरी होतंय, अजिबातच झोप लागत नाही, डोळे बंद करतात की झोप लागत नाही, वाईट स्वप्ने पडतात, मन सतत कुठल्या ना कुठल्या विचारात गुंतून राहतो किंवा झोपेत वारंवार काही मुलं दचकून जागे होतात. तर अशा वेळी आपल्या परत एक खूप छान असा सात्विक उपाय मी सांगते. तर हा पाचवा आहे उशीखाली तेजपत्ता ठेवण्याचा पारंपरिक उपाय. रात्री झोपण्यापूर्वी एक असा स्वच्छ तेजपत्ता घ्या आणि कोणताही नंबर लिहायची ते गरज नाहीये, मी काय सांगते ते नीट पहा. फक्त एक तेजपत्ता घ्या, तो तेजपत्ता तुमच्या उशीखाली ठेवून तो तुम्ही झोपून द्यायचा आहे. तर अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार हा उपाय मन शांत ठेवण्यास आणि सकारात्मक भावना टिकवून ठेवण्यास मदत करतो.
आणि जर तुम्हाला वारंवार वाईट स्वप्ने पडत असतील किंवा कोणत्याही भीतीमुळे तुम्हाला झोप लागत नसेल किंवा तुम्ही दचकून जागे होत असाल, तर काही लोक हा उपाय श्रद्धेने करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो तेजपत्ता बदलून नवीन ठेवू शकता तुम्ही. आणि लहान मुलांच्या जवळपास तिथे तुम्ही उपाय करू नका, कारण प्रत्येक उपाय करताना तेजपत्ता तुम्हाला जाळायचा आहे आणि धूर जास्त प्रमाणात श्वासात जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला श्वसनाचा त्रास असेल, दमा किंवा धुरामुळे एलर्जी असेल, तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका, स्किप करा. पण त्याचबरोबर विवेक आणि सुरक्षितता तितकीच आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तर मित्रांनो, आज मी जे काही इथे जवळपास 5-6 उपाय सांगितलेले आहेत, ते आपल्या पारंपरिक श्रद्धा आणि आध्यात्मिक विश्वासांवर आधारित आहेत. आणि हे खूप सात्विक उपाय आहेत, याच्याने कोणाचं वाईट होणार नाही. तर या उपायांकडे अंधश्रद्धा म्हणून किंवा हमखास उपाय परिणाम देणारे उपाय म्हणून पाहू नका. जीवनात यश मिळविण्यासाठी मेहनत, सकारात्मक विचार, कृती, योग्य नियोजन आणि त्या देवावर, त्या ईश्वरावर श्रद्धा असणे, या 4 गोष्टींची साथ आवश्यक असते. तरच तुम्हाला जीवनात प्रगती मिळू शकते. उपाय आपल्याला मानसिक बळ आणि सकारात्मकता देऊ शकतात, पण कृतीची जागा कोणताही उपाय घेऊ शकत नाही. तुम्हाला कृती करावीच लागते. तर आज आपण कोणते उपाय जाणून घेतले, एकदा मी तुम्हाला परत सांगते. आता 0927 0927 घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी उपाय सांगितलेला आहे. तेजपत्तावर तो नंबर लिहायचा. दुसरा नंबर 520 741 781 आर्थिक प्रगतीसाठी आणि सकारात्मक भावनेसाठी. 541 हा नंबर नात्यामध्ये प्रेम, संवाद आणि विश्वास वाढवण्यासाठी. 1176 मनोकामना व्यक्त करून प्रार्थना करण्यासाठी. आणि उशीखाली फक्त तेजपत्ता ठेवण्याची एक साधा उपाय. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण कदाचित ही माहिती त्यांच्या उपयोगीही पडू शकते. म्हणून तुम्ही तो शेअर करा आणि अशाच प्रकारचे आध्यात्मिक, ज्योतिष, वास्तू उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि देवी देवतांशी संबंधित माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळतच राहील. तसेच सकारात्मक जीवनासाठी उपयुक्त असे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा युनिवर्स संबंधित काही उपाय असतील तेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि माफी मागते, व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे, पण मला माहिती आहे की तुम्हाला या व्हिडिओतून तुमची जे काही समस्या आहे त्या समस्यांवर उपाय मिळालेला आहे. फक्त एक तेजपत्ता वापरून आणि एक त्यावर नंबर लिहून तुम्ही हे उपाय करायचे, खरोखरच तुम्हाला फरक पडणार आहे. ओके, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या जीवनात सकारात्मकता, आनंद आणि ईश्वराची कृपा सदैव राहो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.